हॅलो, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललो आहे विरारला, जीवदानी आईच्या मंदिरात. तर घाटकोपर टू विरार आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. आता आम्ही मेट्रो स्टेशनवरती आहे. ही मेट्रो घाटकोपर टू वर्सोवा जाते. तर इथून आम्ही अंधेरीला जाणार आहोत. अंधेरीवरून आम्ही लोकल ट्रेननी प्रवास करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय कसं आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय, किती मजा करतोय, तुम्हाला सर्व दाखवणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही मुंबईची फर्स्ट मेट्रो आहे जी घाटकोपर टू वर्सोवा जाते. तर आता आम्ही मेट्रोनी उतरलो अंधेरीला. अंधेरीवरून लोकल ट्रेननी जाणार आहोत. लोकल ट्रेनला खूप गर्दी असते मुंबईमध्ये. आता तरी आम्ही 2च्या सुमारास निघालो आहोत दुपारी, तरी एवढी गर्दी आहे लेडीजमध्ये. सकाळी तर भरपूर आणि जॉब सुटल्यानंतर तर भरपूरच गर्दी असते. अंधेरी टू विरार आम्हाला यायला पाऊण तास लागला लोकलने यायला. तर आम्ही विरारला पोचलो. विरारवरून आम्ही शेअरिंगने गेलो. 20 रुपीज पर पर्सन शेअरिंग आहे. जीवदानी आईच्या मंदिराच्या पायथ्याशी येऊन आम्ही पोहोचलो. इथून तुम्हाला हे दिसत असेल एंट्रन्स. इथून पायऱ्या आहेत, 1400 पायऱ्या आहेत. पण आम्ही पायऱ्यांवरून न जाता आम्ही रोपवेने गेलो. का तर आईच्या पायामुळे त्यांचा पाय एवढे त्या चढू शकणार नाही, त्यामुळे आम्ही रोपवेने गेलो. रोपवेची तिकीट ही पर पर्सन 250 रुपये आहे. इथे बघा कसे वांदरे आले होते. तर रोपवेने गेलो. अगदी 10 मिनिटाच्या आत आम्ही मंदिराजवळ पोचलो. गर्दी वगैरे काहीच नव्हती. तरी आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गेलो होतो. रोपवेमध्ये बसून गाणी म्हणत देवीची गाणी म्हणत आम्ही कधी पोचले कळालंच नाही. अगदी 5 मिनिटच लागत असते रोपवेने मंदिराजवळ जायला. अशी गाणी म्हणत आम्ही वरती आलो मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता जास्त गर्दीच नव्हती इथे. पटकन असं दर्शन झालं, छान दर्शन झालं. देवीचा फोटो वगैरे काढण्यासाठी तिथे मनाई होती. तर तुम्हाला कसं दाखवणार, त्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू होते. तर असं गपचूप कोणाला न दिसेल असं प्रयत्न केला, पण काय एवढं काय सक्सेसफुल झाला नाही आमचा प्रयत्न.
असं सेल्फी स्टिक कसे एकदम लांब असे करून, पण काय एवढं काही दिसतच नव्हतं. खूप उंचावरती हे मंदिर आहे. जुदानी आईच्या मंदिरानंतर वरती अजून 2-3 देवींचे मंदिर आहेत, महाकालीचं वगैरे. तिथे देखील आम्ही गेलो वरती. मकर संक्रांत असल्यामुळे तिथे बायकांचं सर्व प्रोग्राम वगैरे चालू होता. ते वंशाचं वाण द्यायचं एकमेकींना. इथे बघू शकता तुम्ही, ते बसून बायकांचं असं वाण द्यायचं वगैरे प्रोग्राम चालू होता. इथे हे एक मंदिर होतं, ह्या साईडला एक मंदिर होतं. जमिनीपासून खूप उंचावरती आहे हे मंदिर. या मंदिराला 1400 पायऱ्या आहेत. जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचं असेल तर तुम्हाला 2 तास लागतील वरती येण्यासाठी. रोपवेने जर आलात तर 5 ते 10 मिनिटं तुम्हाला लागतात. पण रोपवेची कॉस्टिंग ही 250 रुपीज आहे. आता आधी 150 रुपये होती, पण आता पर पर्सन 250 आहे. इथे आम्ही संक्रांतीला आलो होतो, तर आम्ही देखील देवाला वाण दिलं.
खूप छान असं कमी गर्दीमध्ये आमचं दर्शन झालं, नाही तर खूप गर्दी असते इथे. तर इथे येण्यासाठी आम्हाला टोटल कॉस्ट 380 रुपीज लागले आहे पर पर्सन. रोपवेची प्राईस पकडून रोपवे हे 250 रुपीज म्हणजे रिटर्न वरती जाताना आणि येताना दोघांची तिकीट मिळून 250 रुपीज होते. तर आम्हाला घाटकोपर टू अंधेरी 60 रुपीज रिटर्न असं लागलं आहे. लोकलची ट्रेन 30 रुपीज आणि ऑटोसाठी 20 जाताना 20 येताना 20 अशी शेअरिंग ऑटो होती. तर टोटल आम्हाला ट्रॅव्हलिंग कॉस्ट हा 130 रुपीज झाला आहे, प्लस रोपवेचे 250 असं आमचं पर पर्सन कॉस्टिंग झालं आहे. तर तुम्हाला सुद्धा जर इथे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर इकडे असं खूप छान असे शॉप्स वगैरे पण आहेत. काय तुम्हाला खरेदी करायचं असेल ज्वेलरीजचे वगैरे, शोपीस आयटम वगैरे सर्व तुम्हाला तिथे भेटेल. पण तिथे जर तुम्ही एंट्री केली आणि तिथे आईची ओटी वगैरे तुम्हाला घ्यायची असेल तर खूप लोक असे आपल्याला पकडून ठेवतात की आमच्याकडूनच घ्या, आमच्याकडूनच घ्या. साहजिकच आहे, त्यांच्याकडे गिऱ्हाईक कमी येतात अशा नॉर्मल डेजमध्ये. सीझनमध्ये जास्त गिऱ्हाईक येतात, तर ते लोक त्यामुळे तसे करतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.